राहाता शहरातील शारदा विद्या मंदिर येथे 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन शिबिर गायकवाड क्लासेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सायबर जगातील वाढती गुन्हेगारी, एटीएम दरोडा, बँक दरोडा, फिशिंग, व्हायरस अटॅक, फेसबुक, व्हॉट्सअप यांचा योग्य वापर अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। याचे प्राचार्य श्री राजेंद्र बर्डे, उपप्राचार्य श्री फटांगरे सर यांच्यामुळे हे शिबिर यशस्वीरित्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले। अशी माहिती दिली की जी मुलांना ती आवश्यक आहे आणि ती जीवनामध्ये ती त्याला लागणारच आहे। सायबर कॅफेवर जो सोशल मीडियाद्वारे गुन्हा केला जातो त्याने सायबर क्राईम हा आटोक्यात येईल किंवा संपुष्टात होईल किंवा आपल्यापासून दुरावला होईल। आज शारदा शिक्षण संस्थेमध्ये गायकवाड क्लासेसचे काही सरांनी येऊन आम्हाला सायबर क्राईम विषयी माहिती दिली, म्हणजे त्यांनी आम्हाला त्याचे फायदे तोटे सगळं सांगितलं की व्हॉट्सॲप, इंस्टा, फेसबुक याद्वारे कसे सायबर क्राईम वाढत आहेत, एटीएममध्ये चोरी होतो, त्या सर्वांपासून आपण कसा बचाव करू शकतो ते सुद्धा आम्हाला त्यांनी सांगितलं। जसं की आमचे पालक एटीएमचा वापर करतात, तिथून ते पैसे काढतात, त्यामध्ये CCTV कॅमेरा लावून वगैरे आमचे पासवर्ड वगैरे हाईड करून ते पैसे चोरी वगैरे करतात, याच्यापासून आपण कसं सावध राहू शकतो हे सर्व आम्हाला गायकवाड क्लासेसमधून आलेल्या काही शिक्षकांनी सांगितलं। त्याबद्दल मी त्यांचे सायबर क्राईममध्ये चांगली माहिती दिली आणि म्हणजे कसं व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्राम याच्यावरून काही ज्याबद्दल आपल्याला माहीत आहे त्याबद्दल तीच माहिती आहे ना फॉरवर्ड करावी व काही चांगली माहिती फॉरवर्ड करावी। काही आजचा जो गायकवाड क्लासेसचा सेमिनार झाला त्यामुळे मुलांना सायबर क्राईमबद्दल माहिती मिळाली, त्याच्यातील जागृती झाली त्याचा मुलांना भविष्यात नक्कीच फायदा। या सेमिनारसाठी शिक्षकवृंद श्री गमे बिहार, श्री दिघे, श्री बनकर, श्रीमती फुलपगार, श्रीमती चोळके, श्रीमती गायकवाड आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते। अशा शिबिरांमुळे सायबर क्राईमच्या बाबतीत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे। अजिंक्यदेव गायकवाड, महाराष्ट्र प्रक्षेपण, राहाता।